हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, जी आपण सिरीज चालू केली आहे शेकडेवारी या चॅप्टरची, तर याच्यामध्ये आपले जवळजवळ एक 6 पार्ट झालेले आहेत, 6-7 पार्ट झालेले आहेत. तर या पार्टमध्ये आपण काय करणार आहोत, एक नवीन टाईप पाहणार आहोत, जो की आहे क्रमागत बदल म्हणजे काय असते पहा. तर क्रमागत बदल म्हणून या टाईपचं काय पॉईंट, क्रमागत बदल एक्झॅक्ट असते काय ते आपण आधी पाहून घेऊया. ठीक आहे. आता एखादी संख्या आहे पहा, एखादी संख्या आहे 1200. आता या 1200ला मी सुरुवातीला 10% वाढवलं. मग नंतर मी 20% वाढवलं पहा. आधी 10% वाढवलं, नंतर 20% वाढवलं. तर नव्याने माझ्याकडे जी संख्या होईल ती काहीतरी 1200 पेक्षा जास्त होईल पहा, कारण मी काय केलेलं वाढवलं आहे संख्येला. मग मी काय करतो, आधी 1200चे काय करतो, 10% काढतो. 10% म्हणजे काय, 10% वाढली म्हणजे किती झाली, 110 झाली. ठीक आहे. हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल, म्हणजे संख्या झाली आपली आता किती झाली, हा 1 झिरो राहील आणि 12 एक 12, 12 एक 12 आणि 13, 1320 झाली पहा. आता पुन्हा हे झाले आपले, पहिले आपण काय केले, 10% काढले. आता नंतर मी काय करणार, आता ही जी संख्या आहे, आता 1200चे मी 20% नाही काढणार. आता 1200चे पहिले किती काढले, 10 काढले. मग 10 काढल्यानंतर ही संख्या आली माझी 1320. आता 1320चे आपल्याला 20% काढायचे आहेत पहा. 20% म्हणजे 120% आपले होणार आहे. ते हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल होतील. होतील 12 दुनी 24 आपले 4 हातच्या 2 12 36 आणि 2 38 8 आणि हातच्याले 3 12 एक 12 12 आणि 3 15. म्हणजे जी संख्या आपली 1200 होती ती किती होणार आहे आता, जी संख्या आपली 1200 होती ती संख्या आपली होणार आहे 1584. लक्षात घ्या. कारण पहिले काय झालं, ती संख्या 10% वाढली. 10% वाढल्यानंतर जी नवीन संख्या आली आपल्याकडे 1320, त्या संख्येला मग आपल्याला 20% वाढवल्यानंतर आपली संख्या कोणती तयार झाली, तर 1584. इथं काय झालेलं आहे पहा, आपण सरळ सरळ असं नाही करू शकत. एक्झाम मध्ये जर एखादा क्वेश्चन असा आला की 1200 आहे, एखाद्या संख्या आहे 1200, तिला 10% वाढवलं आणि नंतर 20% वाढवलं, तर आपण असं नाही करू शकत की सरळ सरळ 1200चे 10 10 अधिक 20 30% काढणार, 30% असं काढणार, किंवा हे 30% वाढली म्हणून 130% काढणार. असंही आपण नाही करू शकत आहे. कारण इथं क्रमागत बदल होत आहे. कारण एकदा त्या 1200चे पहिले 10% काढले म्हणजे ती संख्या पहिले 10% वाढली. 10% वाढल्यानंतर मग ती संख्या 20% वाढली. यालाच काय म्हणतो आपण, क्रमागत बदल म्हणतो. म्हणजे आपण जर सरळ-सरळ 10 अधिक 20 30% काढले म्हणजे 130% काढले याचे. 1200चे 130% काढले. तर काय होईल? पहा, हे 0 12 36 6, 4 3 12 12 12 आणि 3 15. 1560 होतील आणि हे काय चुकीचं आन्सर आहे आपलं, 1560 आहे. आणि ऑप्शनमध्ये हे राहीलही 1560 राहील आणि तेच आपलं काय चुकणार आहे पहा तिथं. मग आता याला सोडवायचं कसं? आता ही अशी मेथड तर आपण प्रत्येक वेळी एक 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 असा पर्सेंटेज तर नाही काढू शकत. एवढा वेळ तर आपल्याकडे नाही आहे. कारण इथं आणखी जर त्या संख्येला समथिंग 30% वाढवलं तर मग तर खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. 3-3 स्टेप आपल्या अशाच वाढत जातील. आता आपण पाहूयात की याला सॉल्व्ह कसं करायचं पहा. आता पहा, ही जी संख्या आहे 1200 जी आहे, किंवा ही संख्या आहे 1200. संख्या कितीने वाढली आपली? 10% वाढली. म्हणजे काय झाली? 110% झाली. मग नंतर काय केलं? पुन्हा ती संख्या, आता ही नवीन संख्या तयार झाली आपल्याला. 1200चे 10% वाढल्यानंतर 110% आपण केले. 10% वाढली म्हणजे काय? तर प्लस 10% होतील. 100% मध्ये 10% ॲड केले किती झाले आपले? 110%. म्हणजे 1200चे 110%. आता ही झाली आपली नवी संख्या. मग या संख्येची पुन्हा आपण काय करायचं, 20% आपले, पुन्हा ती संख्या काय 20% ने वाढवली म्हणजे किती झाली, ते 120% झाली. ठीक आहे. आणि हेच सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे काय येतील, 1584 येतील पहा.
आता याला सॉल्व्ह करूयात आपण. 1200 गुणिला 110 भागीला 100 गुणिला 120 भागीला 100. ठीक आहे. इथं हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल होतील. हा 1 आणि हा 1 आणि हे 2 झिरो कसे कॅन्सल होतील पहा. आता हे झाले 12 गुणिले 12 किती होतील? 144 आणि 144 गुणिले 11. याला सॉल्व्ह केलं तर 11 चूक 44 4 आणि हातचे आले आपले 4 11 चूक 44 4 48 8. हातचे आले 4 11 1 11 11 4 15 म्हणजे 1584 पहा. आपलं सेम आन्सर आलेला आहे या आणि त्या मेथडने. पण ती मेथड जी आहे, आधी मी तुम्हाला सांगितली, की बेसिकने आपण असं सोडवू शकतो. पण तसं न सोडवता पहा, हे जे आहे ना, हे बेस्ट आहे पहा. याच्यामध्ये जे आहे ना, मला असं वाटतं, की ही मेथड याच्यासाठी काय बेस्ट आहे आणि असंच आपण सोडवायला पाहिजे. म्हणजे आधी 10% वाढवलं, नंतर 20% वाढवलं. तर ते काय यालाच आपण क्रमागत चेंज म्हणतो. ठीक आहे. आणखी आपल्याकडे काय मेथड असू शकते पहा. आता ही संख्या आहे 1200. 1200ची आता 10% वाढवली. 10% म्हणजे काय? तर मला माहिती आहे 10% म्हणजे 10% म्हणजे 1/10. 1/10 10% वाढवली म्हणजे 10 वर 1 वाढवली म्हणजेच मल्टिप्लाइंग फॅक्टर त्याचा 11/10 झाला पहा. म्हणजेच 1200चे 11/10 काढायचे आहेत आपल्याला. आता या संख्येला पुन्हा किती टक्क्याने वाढवलं? 20% वाढवलं. आता 20% वाढवलं म्हणजे काय? तर 20% म्हणजे 1/5 म्हणजे 5 वर 1 वाढवलं म्हणजे 6/5 झाली ती संख्या. आणि याला सॉल्व्ह केल्यानंतरही आपले काय येतील? 1584 येतील पहा. आपण सॉल्व्ह करून पाहूयात. हा 1 झिरो हा 1 झिरो कॅन्सल झाला आपला. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूयात. हे किती होतील? 5 ने 120 ला भाग दिला तर 24 चा भाग जाईल. ठीक आहे. आता हे 24 गुणिला 6 जर केले आपण गुणिला 11 याला सॉल्व्ह करूयात आपण. हे 11 चूक 44 ची 4 आजच्या 4 11 दुनी 22 आणि 4 26. आता गुणिला 6 करूयात. 6 चूक 24 ची 4 आजच्या 2 6 6 36 आणि 2 38 8 आजच्या 3 सैन दोन्ही 12 आणि 3 15 म्हणजे याने पण आपला आन्सर सेम आलेला आहे पहा. आणि मला कुठंतरी ही आता आपल्या दुसऱ्या मेथडपेक्षाही बेस्ट मेथड वाटते पहा. 110% आणि 120% आता ज्यांना अपूर्णांक माहीत नाही त्यांनी काय करा, पर्सेंटेजचे फ्रॅक्शन माहीत नाही, अपूर्णांकात माहीत नाही कसे रूपांतर होते, त्यांनी पहिला व्हिडिओ पहा आणि ज्यांच्या ते अपूर्णांक पाहतात त्यांनी सरळ-सरळ असं लिहिलं तरी चालेल. मल्टिप्लाइंग फॅक्टरचा जो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. मल्टिप्लाइंग फॅक्टर कसा आला. तरी पण मी प्रत्येक वेळेस असं एक्सप्लेन करून सांगत असतो. 3 मेथडने आपण याला सोडवलेलं आहे. आता तुम्हाला जी मेथड बेस्ट वाटेल तुम्ही त्या मेथडने काय करा, सॉल्व्ह करा. नेक्स्ट आहे पहा. आता हा एक बेसिक टाइपचा हा मध्येच क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. आपण याला आता सॉल्व्ह करूयात आता आलाच तर. एचा पगार बीच्या पगाराच्या काय आहे? 40% आहे पहा. हा ए आहे आणि हा बी आहे. एचा पगार बीच्या पगाराच्या 40% आहे. 40% म्हणजे काय? तर 2/5 म्हणजे एचा पगार किती आहे? 40% आहे बीच्या पगाराचा. म्हणजे बीचा जर 5 असेल तर एचा किती आहे? 2 आहे पहा. 5 पैकी 2 आहे एचा पगार आणि 5 कोणाचा आहे? बीचा आहे पहा. आणि बीचा पगार सीच्या पगाराच्या 20% आहे. बीचा पगार सीच्या पगाराच्या 20% आहे. इथं पहा सी पण आहे. तर आपण काय करणार? आता इथं सी पण आहे. तर आपण याला 100 ने सॉल्व्ह करूया. ठीक आहे. इथं जर 100 ने सॉल्व्ह केलं तर आपल्याला बेस्ट राहील कारण इथं मग डेसिमलमध्ये जातील. जे नंबर्स आहेत डेसिमलमध्ये येतील आपले म्हणून. आता आपण काय करूया सीलाच 100% अझ्युम करूयात किंवा 100 अझ्युम करूया. सी किती 100 आहे. पुढे त्यांनी काय म्हटलं एचा पगार बीच्या पगाराच्या 40% आहे आणि बीचा पगार सीच्या पगाराच्या 20% आहे. बीचा पगार सीच्या पगाराच्या काय आहे? बीचा पगार सीच्या पगाराच्या 20% आहे. म्हणजे बीचा पगार 100च्या 20% हे होतील 20 होतील. ठीक आहे. आणि पुढे काय म्हटलं त्यांनी एचा पगार बीच्या पगाराच्या 40% आहे. आता याच्या 40% किती होतील? म्हणजे 20च्या 40% म्हणजे 2/5 5 चूक 20 4 दुनी 8 होतील पहा. आता पुढे पहा त्यांनी क्वेश्चन विचारला आहे की एचा पगार सीच्या पगार तर एचा पगार सीच्या पगाराच्या किती टक्के आहे? एचा पगार एचा पगार बीच्या आपलं काही मिस्टेक केली आहे का आपण?
एचा पगार बीच्या पगाराच्या 40% आहे आणि बीचा पगार सीच्या पगाराच्या 20% आहे. तर एचा पगार सीच्या पगाराच्या किती टक्के अधिक आहे? ऍक्च्युली एचा पगार सीच्या पगाराच्या किती टक्के ऍक्च्युली तो कमी पाहिजे. पहा इथं जो आहे ना, इथं कमी पाहिजे. ठीक आहे. आणि आपले हे ऑप्शन्स पण इथं काय आहेत, चुकीचे आहेत थोडे. आता पहिला जर आपण सॉल्व्ह केलं तर त्यांनी क्वेश्चन काय म्हटलंय, तर एचा पगार सीच्या पगाराच्या किती टक्के कमी आहे पहा. आता हे 100 आहेत पहा. 100 पेक्षा कितीने कमी आहे? 8 आहे. हा 92 कमी आहे. पहा किती कमी आहे? एचा पगार सी पेक्षा 92 कमी आहे. म्हणजेच हे आपले काय होतील, सरळ सरळ 100 पैकी 92. आणि हे 100% मल्टिप्लाय करायची गरज नाही, कारण हे कटतात. म्हणजे आन्सर काय आपलं 92% कमी होईल. ठीक आहे. एचा पगार सीच्या पगाराच्या काय, तर 92 इथं काय करा, ऑप्शन चेंज करून घ्या. 92% काय कमी आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन मध्येच आलेला आहे पहा. आपण आपला जो आपण टाईप पाहत आहोत त्या टाईपचा हा क्वेश्चन नाही आहे. तरी पण हा एक्झाममध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात, तर थोडंसं नोट डाऊन करून घ्या या क्वेश्चनला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा आपला हा ऍक्च्युअल जो टाईप चालू होता आपला क्रमागत बदलचा, तर तो हा क्वेश्चन आहे पहा. आणि हा पोलीस भरती, मीरा भाईंदर पोलीस भरती 2024 मधला प्रश्न आहे. आपण काय असा नव्याने तयार केलेला नाही आहे. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते पहा. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या किती होती? तर 2,50,000 होती 2010 साली. 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल पहा. 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल, म्हणजे 10ला तर ही होतीच. मग 11ला वाढणार आणि 12ला वाढणार. 2 वर्ष वाढणार. ठीक आहे. आता 2 वर्ष वाढणार म्हणजे आपण काय करू शकतो, 8%. आता 8% वाढली म्हणजे काय झाली, ते 108% झाली. आणि पुन्हा काय झालं दुसऱ्या वर्षी पण, आता ही नव्याने, आता 2011ला ही 2000 ही 11ची लोकसंख्या आहे. आता 11ची झाली, मग पुन्हा 12ला पण वाढणार ते 8%, म्हणजे ते होतील 108%. आता हे याला सॉल्व्ह करणं मला तरी वाटते थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह होऊ शकते. तर याच्यासाठी पहा, आपण एक मेथड वापरतो. जेव्हा 2 वर्षाचा आपल्याला नेट पर्सेंटेज चेंज काढायचा असते, 2 वर्षाचा नेट पर्सेंटेज चेंज आपल्याला काय करायचं असते, काढायचा असते, तेव्हा आपण काय करत असतो, तो ए अधिक बी अधिक ए गुणिला बी भागीला 100 आपण असं करत असतो. ठीक आहे. आणि याला पर्सेंटेजचा सिम्बॉल लावत असतो. आता ए अधिक बी, आता ए इथं 8 आहे आणि बी पण काय 8 आहे, म्हणजे 8 अधिक 8 गुणिला 8 भागीला 100. हे समजण्यासाठी मी लिहित आहे, एक्झाममध्ये एवढं लिहायची गरज नाही. म्हणजे होतील 8 आणि 8 16, आणि होतील 8 8 64, आणि 2 घरानंतर काय होईल, पॉईंट होईल. हे होतील 16.64% होईल. आपल्याला 16.64% काय करायचे आहेत, काढायचे आहेत 25,000चे सरळ सरळ. आता एका क्वेश्चनला सोडवायचा पहा भरपूर साऱ्या मेथड असतात. आता मी इथं जे आता इथं जे आपण बेसिक पाहिलं, तर इथं मी मेथड सांगितली आहे, रेशो मेथड सांगितली आहे. आता ही मेथड ही एक्झाममध्ये येणार आहे, पण आपण जो क्वेश्चन आता पाहत आहोत इथं, ती मेथड यूज करणं युजफुल नाही ठरत. कारण एका एका क्वेश्चनला एकाच मेथडने आपण सॉल्व्ह नाही करू शकतो. बरेच सारे मार्ग असतात एका क्वेश्चनला सॉल्व्ह करायचे. आता इथं आपल्याकडे 25,000 आहेत, खूप सारे झिरो आहेत इथं मध्ये, म्हणजे आपण डेसिमलमध्ये जरी आपला पर्सेंटेज आला तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे आपण इथं काय केलं, हे तुम्हाला ही नवीन मेथड मी सांगितली आहे नेट पर्सेंटेज चेंजच्या फॉर्म्युल्याची. ठीक आहे. आता जे मी तुम्हाला आधी शिकवली ते पण आपण यूज करूयात इथं. आधी आपण या फॉर्म्युल्याने पाहूया. आता 25,000चे सरळ सरळ आपण काय करणार, 16.64% काढणार. ठीक आहे. आता हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल झाले, म्हणजेच 25 गुणिला हे होतील 16.64. ठीक आहे. या दोघांचा आपल्याला काय करायचा, फक्त गुणाकार करायचा, कारण हे 2 झिरो आणि हे डेसिमल काय होतील, कॅन्सल होतील. आपण काय करूयात, इथं गुणाकार करूयात. हे किती दिलं, 25 चूक 100चे झिरो, हातचे आले आपले 10, आणि 25 होतील आपले 150, 150 गुणिले 150 अधिक 10 160, 160चे झिरो, हातचे आले आपले 16,
25 पुन्हा आपले किती 150 आणि 10 किती झाले आपले 160 166 166 ची 6 आपले राहिले आजचे 16 16 राहिले 25 एक 25 25 आणि 16 किती होतील आपले 25 आणि 6 31 आणि 10 41 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा 41,600. हा प्रश्न आलेला आहे आपला कुठं मीरा भाईंदर पोलीस भरती 2024 ला. ही मेथड मला तरी वाटते याच्यासाठी बेस्ट आहे याच्यापेक्षा. कारण इथं हे सॉल्व्ह करणं थोडंसं किचकट होऊ शकते. कारण 108चा 2 वेळा गुणाकार आणि त्यामध्ये 25 पण आहेत. हे पॉसिबल नाही वाटत मला. ठीक आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने असं सॉल्व्ह करणं बरोबर नाही. पण हे जे मी मेथड सांगितली तुम्हाला ए प्लस बी गुणिला अधिक ए प्लस बी प्लस ए इंटू बी डिवायडेड बाय 100 ब्रॅकेटच्या बाहेर असं आपलं पर्सेंटेजचं चिन्ह. ठीक आहे. आता यालाच जर मी जर म्हटलं की मला रेशो मेथडने सोडवायचं आहे, तर रेशो मेथडने आपण कसं सोडवणार याला? पाहूयात आपण रेशो मेथडने कसं सोडवणार. हा 8%ला मी असं लिहू शकतो का? 8%ला मी असं लिहू शकतो का? 4 दुनी 8 आणि 4 25 100. ठीक आहे. 8% म्हणजे 2/25. 8% म्हणजे 2/25. एक कसं आलं एकदा सांगतो मी तुम्हाला. 8%ला मी असं लिहू शकतो. मला 4 दुनी 8 आणि 25चा भाग दिला 2/25 झाले आपले. ठीक आहे. म्हणजे 2/25 मी असं लिहू शकतो 8%ला. ठीक आहे. आता पहा इथं त्यांनी काय म्हटलं 2010 ला काहीतरी लोकसंख्या होती आणि त्यानंतर 2010 वरून मग डायरेक्ट 2011 ला वाढणार आणि नंतर 2012 ला वाढणार. ठीक आहे. म्हणजे 2 वेळा चेंज होणार आहे. मग म्हणून आपण काय करणार पहिल्या वर्षी 25 ची काय होईल आता हे 8% वाढ म्हटलं म्हणून 25 वर 2 वाढणार. 25 ची होईल 27 पहिल्या वर्षी. काय होईल? पहिल्या वर्षी 25 ची 27 आणि दुसऱ्या वर्षी काय होईल? 25 ची 27 होईल. काहीच नाही. यांचाच काय करा आता गुणाकार करा. सरळ सरळ काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. 25 गुणिला 25 आणि 27 गुणिला 27 पहा. आपल्याकडे व्हॅल्यू दिलेली आहे पहा 25 गुणिला 25 ची. एक मिनिट मला हे आधी क्लीन करू द्या. हा जो ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे हा तुम्ही लिहून घ्या. हा बरेच ठिकाणी काय होते युजफुल ठरू शकते आपल्याला. आता 25 गुणिला 25 25 गुणिला 25 ही झाली आपली आधीची संख्या आधीची लोकसंख्या म्हणजे 2010 ची आणि 2 वर्षानंतर किती झाली आपली 27 गुणिला 27. आता याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 2.5 लाख दिलेली आहे पहा. म्हणजे किती पट झाली ती आपली तर हे होतील आपले 25 एक 25 एक 25 आणि 1400 टाइम्स झाली. किती झाली? 1400 टाइम्स झालेली आहे ती. ठीक आहे. याला 25 गुणिला 25 ने जर आपण याला डिव्हाईड केलं तर आपल्याला समजेल की हे 1400 टाइम्स झालेली आहे. आता जर लेफ्ट साइडला जर ही 1400 टाइम्स झाली तर राइट साइडला पण काय होईल ही 1400 टाइम्स होणार आहे पहा. आता 27 गुणिले 27 म्हणजे काय होते? जर 27 चा वर्ग. 27 चा वर्ग किती होईल? आपला 729. 729 ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 1400 ने मल्टिप्लाय करायचं आहे पहा. ठीक आहे. तर आता इथं आपण जरुरी नाही की आपल्याला प्रत्येक वेळेस आपण काय करणार असं कॅल्क्युलेशन करत बसणार. आता इथं ठीक आहे युनिट डिजिट सर्वांचा काय आहे 0 आहे म्हणून इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण एक्झाममध्ये असं मोठं कॅल्क्युलेशन असलं तर सरळ सरळ काय करायचं आपलं आपण काय करायचं कॅल्क्युलेशन युनिट डिजिटने चेक करायचं आधी युनिट डिजिट सर्वांचे काय सेम आहेत का जर युनिट डिजिट जर सेम नसले तर आपण काय करणार युनिट डिजिटने सॉल्व्ह करणार इथं जसं समजा 4 आणि 9चा गुणाकार केला 4 9 36 6 युनिट डिजिट 6 आहे का तर नाही आहे कुठंच म्हणजे सगळ्यांचा झिरो आहे पहा म्हणजे झिरोला सोडून जरी पाहिलं इथं जर झिरोला सोडून अच्छा आहे इथं ऑप्शनमध्ये काय आहे पहा इथं झिरो झिरो सर्वांकडे आहे तर आपण असं म्हणू शकतो पहा 729 जे आहेत याला जर आपण 0 ठेवला आणि 14 ने जर मल्टिप्लाय केलं तर पहा हे 2 झिरो तर राहतील म्हणजे ऑप्शन आन्सर आपलं ते आहे ज्याच्यामध्ये 2 झिरो आहेत
हे पहा हे 3 झिरोवाला आहे. हे नाही आहे, हे नाही आहे. हे असू शकते किंवा हे असू शकते पहा. पण 2 झिरो नंतर हे पहा 4 आणि 9चा गुणाकार केला 4 9 36 2 झिरो नंतर 6 यायला पाहिजे म्हणजे आपला आन्सर काय? 41,600 आहे पहा. एक्झाममध्ये असं कॅल्क्युलेशन करायची काय गरज नाही आहे. तुम्ही इथंच ऑप्शननुसारही आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर करायचंच असलं तर आपण कॅल्क्युलेटही करू शकतो ते. ठीक आहे? तर पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा. एका वस्तूची किंमत सुरुवातीला 10% कमी केली पहा. आता क्रमागत बदल म्हणजे काय? तर ते वाढू शकते आणि कमी होऊ शकते. आता एका वस्तूची किंमत 10% कमी केली, नंतर पुन्हा 10% कमी केली, तर त्या वस्तूची किंमत एकूण कितीने कमी झाली? पहा. मी तुम्हाला सरळ-सरळ एक फॉर्म्युला सांगितला, ए प्लस बी प्लस ए-बी भागीला 100 आणि हे पर्सेंटेज. इथं काय करायचं? कमी झाली म्हणून काय करणार? इथं मायनस करा, इथं मायनस करा आणि हे ए गुणिला बी हे मायनस मायनस काय होईल? प्लस होईल पहा. लक्षात घ्या. म्हणजे ए मायनस बी किती झाले आपल्याला 10 वजा 10 हे झाले वजा 20 आणि हे अधिक किती होतील? 10 10 100 भागीला 100 आणि हे पर्सेंटमध्ये म्हणजे हे 100 100 कॅन्सल 1 होईल. म्हणजेच आपल्या वजा 20 अधिक 1 किती होतील? 19 वजा 19% ठीक आहे. म्हणजे वस्तूची किंमत एकूण 19% ने कमी होईल पहा. ए प्लस बीचा फॉर्म्युला हा आपला असा युजफुल ठरू शकते पहा. तो जर यूज केला तर आपला लगेच ॲन्सर निघते. आता इथं काय केलं? 10% कमी झाला, 10% कमी झाला. कमी झाला म्हणून वजा 10, वजा 10. आता वजा 10 गुणिला वजा 10 काय होते? ए आणि बीचा जर गुणाकार केला ते अधिक होतील म्हणून इथं अधिक आलं पहा. ठीक आहे? हे लक्षात ठेवा थोडं सिम्बॉल कसं आलंय तर. आता आणखी एक दुसरी मेथड याच्यासाठी काय आहे? पहा आधी वस्तू 10% कमी केली. 10% कमी 10% कमी म्हणजे काय? तर 1/10 म्हणजे 10 वर 1 कमी म्हणजे काय? तर 9/10 म्हणजे एक वस्तू आहे ती 10 ची होती आता किती झाली? 10 ची 9 झाली. हे झालं पहिली सायकल. आता दुसऱ्या सायकलमध्ये पण त्यांनी काय केलं? पुन्हा 10% कमी केली म्हणजेच 9/10 झाली. म्हणजे 10 ची काय केली? 9 केली. आता या दोघांचा यांचा करायचा गुणाकार पहा. म्हणजे हे झाले 10 10 100 आणि 9 9 81 म्हणजे 100 ची वस्तू 81 झाली. 100 वर किती कमी झाली मग? सरळ-सरळ 19 कमी झाली आणि 100 वर 19 कमी म्हणजेच काय? तर हे 19% असतात. ठीक आहे. जर कुठलाही चेंज 100 वर असेल तर ते टक्के असतात. ठीक आहे. म्हणजे हे 19% आपलं काय आन्सर आहे पहा. अशा 2 मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो आणि मला तर ही मेथड बेस्ट वाटते आणि ज्यांचा फॉर्म्युला पाठ आहे त्यांनी ही करा. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. एका पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने काय केलं? प्रथमतः 20% ने कमी केला. नंतर चूक लक्षात आल्यानंतर कमी झालेला पगार त्याने 20% वाढवला पहा. काय केलं? आता हा क्रमागत मध्येच आहे पहा. आधी त्याने काय केलं 20% ने पगार कमी केला, नंतर 20% ने पगार वाढवला. तर परिणामी मूळ पगाराच्या किती पर्सेंट पगार वाढ किंवा कमी होईल? हा पोलिसमध्ये आलेला आहे प्रश्न. पोलीस भरती 2024 नागपूरच्या भरतीमध्ये आलेला आहे. पहा 2024 चा प्रश्न आहे. आता आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? ए प्लस बी प्लस ए बी भागीला 100 आणि 100%. पहिले प्रथमतः 20% ने कमी केला म्हणजे हे झाले वजा 20. नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेला पगार त्याने 20% ने वाढवला म्हणजे प्लस 20. आता हे प्लस मायनस आहे म्हणून काय होणार इथं मायनसच येणार आणि 20 गुणिला 20 भागीला 100 आणि हे पर्सेंटेजचा सिम्बॉल. ठीक आहे. आता हे वजा 20 अधिक 20 काय होतील? हे 0 होतील. मग राहिले काय आपले? हे 0 हा 0 आणि हे 0 कॅन्सल म्हणजे 2 गुणिले 2 4 वजा 4% म्हणजे 4% ने काय होईल? पगार त्याचा कमी मिळेल. पहा पोलीस भरती तुम्ही झाल्यानंतर लक्षात घ्या एखाद्या क्लर्कने जर तुमचा पगार आधी 20% ने कमी केला नंतर त्या चूक लक्षात आली त्याने 20% जर वाढवला म्हणजे तुमचा पगार वाढलेला नाही आहे. उलटा 4% कमीच आहे. लक्षात घ्या ह्या गोष्टी. कामात येतील तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे 4% ने कमी होईल पगार. ठीक आहे. हे आपलं काय ॲन्सर आहे. आता याला असं जर सोडवायचं नसेल तर आपल्याकडे दुसरं ऑप्शन काय असू शकते पहा. आता 20% ने पगार कमी झाला. सर्वात आधी काय 20% ने 20% म्हणजे काय? तर 1/5 म्हणजे 5 पगार होता. 5 चा किती झाला? 4 झाला पहिल्या केसमध्ये. मग दुसऱ्या केसमध्ये त्याने काय केलं? चूक लक्षात आलं 20% ने वाढवला. आता हा झाला होता कमी. नंतर त्याने काय केलं 20% ने काय केलं? वाढवला म्हणजे 1/5 वाढवलं म्हणजे 5 वर 1 वाढवला म्हणजे 5 चा काय केलं? 6 केला. दुसऱ्या केसमध्ये. आता पहा या दोघांना मल्टिप्लाय करायचं.
हे 5 हे होतील 25 आणि 6 चोक 24. पहा लक्षात घ्या. म्हणजे कितीने कमी झाला पगार? 1 ने कमी झाला 25 वर. 25 वर 1 ने कमी तर 100 वर किती? याला पर्सेंटने मल्टिप्लाय करा. 25 चूक 100 म्हणजे आले आपले 4%. ठीक आहे. हेच आपलं काय आन्सर आहे पहा. मेथड कोणतीही असू द्यात आपल्याला आन्सर काढायचा आहे. तुम्हाला जी मेथड तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही यूज करा. आता प्रत्येक प्रश्न आपण वेगळ्या-वेगळ्या मेथडने सांगत असतो. आता हा फॉर्म्युला मेथड आता ही A+Bची आहे. हे पण आपल्याला माहीत पाहिजे आणि रेशो मेथड पण आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. आणखी एक आपण इथं काय करू शकतो, जर पर्सेंटेज जर सेम असेल, तर आपण त्याचा आता आपल्याला माहीत आहे 20% आणि 20% काय होणार आहेत, कॅन्सलच होणार आहे तिथं. सरळ-सरळ ए प्लस आणि मायनस असेल. जेव्हा अंकांमध्ये ज्या संख्या आहेत त्या जर सेम असतील, 20% वाढणार असतात, 20% कमी होणार असाल, तर हे कॅन्सलच होतील. मग सरळ-सरळ काय करायचं, त्याचं जे ॲन्सर आहे, येणारं जे ॲन्सर आहे, हमेशा काय करायचं, निगेटिव्हमध्येच येणार आहे. काय असते, एक जर वाढणार असेल, एक कमी होणार असेल, तर येणारा जो बदल आहे तो कमी ते येणारा ॲन्सर कमीच असते. ठीक आहे, कधीच जास्त नसते. एवढं लक्षात ठेवा. मग काय करू शकतो आपण, या दोघांचा गुणाकार करू शकतो सरळ-सरळ. 20 गुणिले 20 भागीला 100. हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल आणि 2 गुणिले 2 4 आणि 4% ने कमी आपण याला म्हणू शकतो. सरळ-सरळ गुणाकार करायचा. ही तुम्ही अशी ट्रिक जनरेट होऊ शकते इथून लक्षात ठेवा. तर नेक्स्ट पहा, एक्झाममध्ये हा थोडा जुना पॅटर्न आहे. जोडप्यान वगैरेवर जे प्रश्न येत होते. तर लेटेस्टमध्ये तर असे प्रश्न क्वचितच येतात. बट ठीक आहे, आता आपल्या एक्झाममध्ये आलेले आहेत, तर आपल्याला करणं ते काय आहे, कंपल्सरी आहे. लोकांच्या एका गटात काही जोडपी आहेत पहा. उरलेले लोक एकटे आहेत. काही जोडपी आहेत आणि काही लोक काय आहेत, एकटे आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या किती आहे? 60 आहे. विवाहित लोक जर 60% आहेत, जर 100 असतील, टोटल 100 असतील, तर हे काय आहेत, मॅरिड आहेत. तर अनमॅरिड किती असतील मग? 40 असतील. आता मॅरिड जर 60 आहेत पहा, मॅरिड जर 60 आहेत, तर याच्यापैकी काय आहेत, 30 मेल आहेत आणि 30 काय आहेत, फिमेल आहेत. ठीक आहे. आणि पुरुषांची संख्या किती आहे? 54% आहे पहा. पुरुषांची संख्या किती आहे? 54% आहे. आता हे अनमॅरिड आहेत टोटल, याच्यात मेल फिमेल असतील आणि या मॅरिडमध्ये हे मॅरिड आहेत आणि हे अनमॅरिड आहेत पहा. 60 मॅरिड आणि 40 अनमॅरिड आहेत पहा. आता यांनी काय म्हटलं, हे टोटल 100 जर असतील, तर या 100 पैकी 54% पुरुष आहेत. म्हणजे 100 पैकी 54% म्हणजे काय, तर 54. 54 काय आहेत? पुरुष आहेत. पुरुष. ठीक आहे. 54% पुरुष आहेत. आता हे मॅरिडमध्ये काय आहे, याच्यात 30 पहा पुरुष आहेत आणि 30 काय आहेत, महिला आहेत. ठीक आहे. इथं 30 पुरुष आणि 30 महिला आहेत. असं आपण गृहीत धरू, की लग्न हे पुरुष आणि महिला यांच्यामध्येच होत असते. ठीक आहे. तर पुढे त्यांनी विचारलं, या गटात एक एकट्या राहणाऱ्या स्त्रियांची संख्या किती आहे? एक एकट्या राहणाऱ्या स्त्रियांची संख्या काढायची आपल्याला पहा. आता याच्यामध्ये पुरुष किती झाले? 54 झाले. आता 54 मधले 30 पुरुष इकडे गेले. ठीक आहे. एक एकट्या राहणाऱ्या स्त्रियांची संख्या काढायची आहे. एक एकटे राहणारे म्हणजे अनमॅरिड किती आहेत? फक्त 40 आहेत. आता या 40 पैकी पुरुष आपल्याला काढायचे आहेत साइडला, जेणेकरून आपल्याला स्त्रियांची संख्या माहीत होईल. ठीक आहे. 30 पुरुष 54 मधले 30 पुरुष गेले, जे की मॅरिड आहेत. मग राहिले किती आपले? 24 पुरुष राहिले, जे की अनमॅरिड आहेत. टोटल अनमॅरिड आपल्याकडे 40 आहेत. म्हणून 40 मधून जर आपण 24 काढले, तर आपले किती राहतील? 40 मधून 24 काढले तर 16 राहतील पहा, 16. म्हणजे 16% आपले काय आहेत? 16% आपल्या अनमॅरिड स्त्री आहेत पहा, एक एकट्या राहणाऱ्या स्त्री आहेत. ठीक आहे. आणि हेच आपलं काय आन्सर आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आलेला आहे आपल्याला कुठं, पोलीस भरतीमध्येच आय थिंक, का नाही सॉरी, पोलीस भरतीमधला नाही आहे हा प्रश्न, आहे एम-टी-एस मधला आय थिंक प्रश्न आहे हा. आणि हे ओल्ड पॅटर्न मधले प्रश्न आहेत, तर मे बी असा क्वेश्चन येऊ शकते आपल्याला. तर चॅनल सोबत जोडून राहा फ्रेंड्स. आपण आणखी आपले भरपूर टाईप बाकी आहेत आणि ज्यांचे सोल्युशन्स आपण इथं घेऊन येणार आहोत. आणि आधीचे पण तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा. तोपर्यंत बाय बाय.